हेलो एवरीवन, आई होप तुम्ही सगळे मजेतच असणार। तर मग अर्ज किया है। एआई ने कुछ ऐसी बनाई है तस्वीर उसकी। एआई ने कुछ ऐसी बनाई है तस्वीर उसकी कि जी करता है अपने हाथों की फोटो अपलोड करके कह दूं एआई से कि खींच दे मेरे हाथों में एक लकीर उसकी। वाह 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 वाह। दुसरं कोणाची तरी शायरी आहे, मी ती बघितली, पाठ केली आणि तुमच्या समोर मांडली। हम्म. तर किती छान ना। खरं तर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने फोटोज चेंज केली। म्हणजे तसं बघितलं तर ॲक्च्युअलमध्ये मुली ही सुंदरच क्रिएशन आहे भगवंताचं। तर मुलींना तरी पण प्रत्येक मुलीला असं वाटतं ती कितीतरी सुंदर असली तरी तिची इच्छा असते की ती अजून सुंदर दिसावी, म्हणून तिचे प्रयत्न तर चालूच असतात। आणि त्यामध्ये जर पहिलं तर फिल्टर होतं, फिल्टर आलं तरी पण मुली फिल्टर लावायच्या आणि व्हिडिओ फोटोज वगैरे करायचे। आणि ठीक आहे ना, फिल्टर तर चांगलंच आहे, तरी त्यात पण बरेच लोक किती ऑब्जेक्शन घ्यायचे फिल्टरसाठी पण, हां ही फिल्टरच लावती, ॲक्च्युअलमध्ये एवढी सुंदर नाहीये। तर लोकांना प्रॉब्लेमच असतो, कोणी किती पण सुंदर असलं किंवा नसलं आणि फिल्टर लावून जरी तिने एखादा फोटो पोस्ट केला तर हां फिल्टर लावते म्हणून चांगली दिसते, ॲक्च्युअलमध्ये ती चांगली नाहीये। तर लोकांचे प्रत्येक वेळेस हेच मत असतं। आणि आज आपण जे बघतोय जेमिनीमध्ये फोटो एडिट करून जे येत आहे, तर मुलगी ॲक्च्युअलमध्ये जशी आहे त्याच्यातच थोडंफार एडिट करून ते येते, किती सुंदर दिसत आहे मुली। भगवंताचं क्रिएशन अजून छान बनण्याचा प्रयत्न करत आहे, तर छान आहे, मस्त वाटतं ते बघून पण। ज्याप्रमाणे मी तुम्हाला तो शेर सांगितला आता, त्या शेरप्रमाणे तो मुलगा काय बोलतोय की ती एवढी छान दिसतीये, एआयने तिची फोटो एवढी छान जनरेट केली आहे, तर म्हणजे एआय तू माझ्या हातामध्ये पण तिच्या नावाची एक लकीर वाढवून दे। तर म्हणजे असं झालं असतं तर किती छान झालं असतं ना। म्हणजे आपण एखादी गोष्ट मागतोय तर आणि आपण देवाकडे न मागता आपण एआयकडे मागतोय आणि एआय ती गोष्ट देतोय, ह्या फक्त बोलायच्याच गोष्टी आहे तसं बघितलं तर। आपण देवाकडे पण मागतो पण देव पण तेवढंच देतो जेवढं आपण कॅपेबल आहोत। पण ट्रेंड चालू आहे म्हणून फोटो एडिट करत आहे मुली, तर आणि स्वतःचे फोटो स्वतः पोस्ट करताय आणि स्वतःच बघतात, स्वतःचाच फोटो पोस्ट केल्यावर 10 वेळेस स्वतःच उघडून बघणार। किती मुलींचं किती छोटं जग असतं ना, म्हणजे स्वतःचाच फोटो पोस्ट करणार, स्वतःचाच फोटो बघणार, हे असं दिवसातून किती वेळेस करत असतील त्या। म्हणजे किती छोटं विश्व असतं ना मुलींचं, ते स्वतःलाच बघणार, स्वतःवरच प्रेम करणार। आणि दुसरा व्यक्ती जे समोरून बघणार आहे त्यांचे फोटो असे बघता आणि असे स्क्रोल करता, त्यांना काहीच वाटत नाही त्याच्याबद्दल। कसं आहे माहिती का, स्वतःवरती प्रेम आपण स्वतःनीच केलं पाहिजे, समोरचा व्यक्ती कधीच करणार नाही, याची आपल्याला जाणीव असणं महत्त्वाचं आहे। आणि एआयनी आपला फोटो एडिट केलाय तर आपण स्वतःच आपल्या फोटोवर प्रेम करायला लागलोय आणि स्वतःवर पण, वाव मी इतकी छान पण दिसते, वाव मी अशी छान पण दिसणार, हां मग मी हा लुक तर नक्कीच करणार, मी अशी साडी तर नक्कीच घेणार। हे असं किती मुलींच्या मनात आलं असेल बरं, सगळ्याच मुलींच्या मनात ऑब्व्हियसली येणारच यार हे। मी पण एक मुलगी आहे, प्रत्येकाला वाटतंच ते, आणि हरकत काय ना असं वाटण्यामागे, वाटायलाच पाहिजे। आणि हा तसं बघितलं तर हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे, कुठलीही गोष्ट कशाही प्रकारे एडिट होऊ शकते। आपले फोटो, आपली प्रायव्हसी हे आपण आपले स्वतःच जपली पाहिजे। आपण ते फोटो एडिट करताना सगळ्या याचं आपल्या मोबाईलचा पूर्ण ॲक्सेस आपण त्यांना देतो। आपल्या मोबाईलमध्ये आपल्या काही प्रायव्हेट गोष्टी असतात, त्या ज्या गोष्टी आपण म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणींना पण शेअर नाही करत किंवा घरातल्या एकदम जवळच्या व्यक्तीला पण शेअर नाही करत, तशा गोष्टी आपल्या मोबाईलमध्ये असतात। आणि आपल्या मोबाईलचा ॲक्सेस मिळाल्यामुळे त्या गोष्टी कोणत्याही थर्ड पर्सनला माहिती होऊ शकतात आणि त्याचा तो व्यक्ती दुरुपयोग पण घेऊ शकतो। आणि हा आता सध्याचा जमाना एआयचा तर आहे आणि त्याच्यामध्ये डीप एडिटिंग होते। तर अशा प्रकारचे फोटोज किंवा आपले साधे फोटो, त्याच्यासाठी आपला एकदम साध्यातला साधा फोटो विदाऊट मेकअपवाला जरी फोटो असला तर त्या फोटोला डीप एडिटिंग करून त्याचा व्हिडिओ पण तयार करू शकतात। तर डीप एडिटिंग मागे पण झाली आहे, मागे खूप सारे किस्से झाले होते। आणि आताची जी एआयची डीप एडिटिंग आहे तर ती जर जास्तच भयानक आहे, कारण की आपल्या फोटोला म्हणजे आपण जे फोटोज टाकतोय तर ते एक्झॅक्ट आपली जशी बॉडी आहे बॉडी स्ट्रक्चरनुसार डायरेक्ट तशीच लेडी समोर येते आणि आपल्याला पूर्ण ते साडी वगैरे, आपल्याला जशा प्रकारचा गजरा पाहिजे, जशा प्रकारचे फुलं, इयररिंग्स वगैरे आपण जेवढं आपण त्याच्यात टाकतो तेवढं ते येतच आहे यार। आर्टिफिशियल इंटेलिजन्स थ्रू आपण आपला फोटो एडिट करून घेतोय आणि त्याचा पार्ट ऑफ हॅपीनेस तर आपण बघतोय, पण त्याचा पार्ट ऑफ मिसयूज पण होऊ शकतो, याची काळजी आपण घ्यायला पाहिजे।
आणि मी असं नाही बोलत की ते वाईट आहे. आपल्याला त्याच्याने आनंद भेटतोय, काही क्षणापुरतं आपल्याला छान वाटतंय तर ठीक आहे, पण काही क्षणाचा आनंद नंतर आपल्याला दुःखात न बदलावा, हीच एक कळकळीची विनंती आहे की थोडासा विचार करा. छान आहे ते, पण डीप एडिटिंगच्या जमान्यामध्ये हे धोकादायक पण ठरू शकतं. आणि पुढे चालून आता डीप एडिटिंगचे व्हिडिओज पण व्हायरल होतील. तर डीप एडिटिंगमध्ये काय होतंय की दोन व्यक्ती असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा पण घाणेरडा फोटो, म्हणजे एखादा चांगला फोटो असेल तर त्याला घाणेरड्या फोटोमध्ये कन्वर्ट करणं किंवा त्याचाच व्हिडिओ तयार करणं, हे हे जर झालं ना तर खूप भयानक दृश्य पाहायला मिळेल. तर आता पुढे चालून जर आपल्याला कोणी आपल्या जवळच्या व्यक्ती खूप असं ओरडून सांगत असेल की ते तसे फोटोज आहे किंवा हे आहे ते आहे, तर ह्याच्यामध्ये मी नाही आहे हे फोटो एडिट केलेले आहे, तर आपल्याला त्यांच्यावर ट्रस्ट करावंच लागणार आहे. कारण की AI काही पण करू शकतं. AI जसा आपल्याला आनंद देतोय, तर AIमुळे आपल्याला दुःख पण होऊ शकतं. भरपूरशा कंपन्यांमध्ये AI आलेलं आहे, त्याच्यामुळे खूप सारे जॉब्स पण जात आहे. तर मग विचार करायला पाहिजे आपण. आणि भरपूरशे बिझनेस पण AIमुळे ठप्प होत आहे. तर फक्त सांगणं एवढंच आहे, आपला फोटो असो किंवा आपली प्रायव्हसी असो, ही लीक होऊ शकते AIने. तर निर्णय प्रत्येकाचा पर्सनल, ज्याचा ज्याचा जो असेल तो असेल. पण एक गोष्ट मला सांगू वाटली तर मी सांगितली. थँक्यू. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला प्लीज विसरू नका.